आजचा पाडवा मेळावा मनसेसाठी महत्त्वाचा यासाठी आहे कारण मोठी राजकीय घडामोड या मेळाव्यामध्ये घडेल असं चित्र आहे। याचं कारण म्हणजे राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय संदेश देणार हे या मेळाव्याच्या भाषणामध्ये कळणार आहे। आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत। मी जसं म्हटलं की हा मेळावा यासाठी महत्त्वाचा की ज्या घडामोडी घडल्या मागच्या काही दिवसांमध्ये महायुतीत राज ठाकरे जाणार, मनसे जाणार की नाही जाणार। आता पण काही कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली, संमिश्र प्रतिक्रिया आहेत। काहींचं म्हणणं एकला चलो रे, काहींचं म्हणणं आहे की महायुतीत जावं। तुमचं नेमकं म्हणणं काय आहे आणि आजचा मेळावा का महत्त्वाचा? हे पहा, 2024ची लोकसभेची निवडणूक एक प्रकारचं धर्मयुद्ध आहे आणि राजसाहेब आपल्या बाजूनं असावं असं प्रत्येक गटाला वाटतं, पण मला असं वाटतं की राजसाहेब हे धर्माच्या बाजूनं राहतील, योग्य तो निर्णय घेतील। धर्माची बाजू म्हणजे आता महाविकास आघाडी आणि महायुती, धर्माची बाजू कोणती म्हणायची? राजसाहेब ठरवतील आणि राजसाहेब जे ठरतील ती धर्माची बाजू असेल। एकला चलोरीची पण असू शकते। हो, ती धर्माची बाजू असू शकते। राजसाहेब जी बाजू घेतील ती धर्माची। ज्या प्रकारे घडामोडी झाल्या म्हणजे अमित शहांची भेट असेल, एकनाथ शिंदेची असेल, देवेंद्र फडणवीसांची भेट असेल, ते म्हणतात जे घडलंय जे घडतंय हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर काय घडलंय आणि काय घडतंय? तुम्ही नेते आहात, त्या एवढ्या उच्च स्तराच्या सगळ्या चर्चा होत्या, त्याच्यामुळे ते आमच्यापर्यंत त्याचं काही आलं नाही, ते फक्त साहेबापर्यंतच आहे आणि साहेबच ते सांगतील त्याची उत्सुकता मला सुद्धा आहे। पण वैयक्तिक तुमचं म्हणणं काय? कारण मी काही तुमचे मुलाखती ऐकल्या, त्यात सुद्धा तुम्ही असंच म्हणताय की जे राज ठाकरे बोलतील, पण एक वैयक्तिक मत काय म्हणजे ॲज अ नेता म्हणून? कारण महायुतीमध्ये मी ज्यावेळेस राज ठाकरे सोबत काम करायचं ठरवलं त्यावेळेस वैयक्तिक प्रकाश महाजन काहीच नाही। नेत्यांना पण विचारलं त्यांनी की तुमचं म्हणणं काय? मी काय म्हणलं, राजसाहेब जी बाजू घेतील तीच माझी बाजू, मला वैयक्तिक बाजू महत्त्वाची नाही। पण महायुतीत गेल्यानंतर ज्या प्रकारे एक जागेचा प्रस्ताव अशी चर्चा होती, सेनापतीनं धोरण ऐकायचं, सैन्याचं काम लढायचं, याच्या बाजूनं लढा याच्या विरोधात लढा, आम्हाला जे सांगतील ते मान्य। पण लढणं कोणाच्या बाजूनी सोपंच आहे? तसं काही नाही, आम्हाला लढायचं कुणाच्या बाजूनं कुणाच्या विरोधात, आम्हाला काय फरक आहे? एकटं लढलं तर फायदा होईल, कारण काही कार्यकर्ते असंही म्हणतायत की एकटं लढूया। ही सभा झाल्यावर मग तुला सांगेल। त्यामुळे हे होते प्रकाश महाजन, त्यांनी सांगितलं की जे राज ठाकरे म्हणतील, जे राज ठाकरे निर्णय घेतील, जे सेनापती ठरवेल तशा प्रकारे आम्ही लढू। आणि कार्यकर्त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया ऐकतोय, नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया ऐकतोय। प्रत्येकाला उत्सुकता आहे की राज ठाकरे आजच्या भाषणामध्ये नेमकी काय भूमिका घेणार। कॅमेरामॅन उत्तम कुटियारसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।